नमस्कार. परंपरेनुसार साक्षात सामवेदी व्यासपीठावर असताना अन्य कशाने सुरुवात करणं हे औचित्याला धरून होणार नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने रामदासी सरांना विनंती करते की ह्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनीच करावी. ओम आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. ओं नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्यासम्प्रदायकर्तृभ्यो वंशऋषिभ्यो श्रीनमो गुरुभ्यः श्रीनमो गुरुभ्यः श्रीनमो गुरुभ्यः. ओं नमः सामवेदाय. हरिः ओम. ओम भारद्वाजं पावकानायीया सारास्वाती वाजेभिर्वा जीनायिवा ती यज्ञां वाष्टु औहो वा धिया वा सु हु. ओम स्वस्ति. साम म्हणजे काय याचा एक परिचय आपल्याला ह्यातून झाला, तर त्यामुळे आपण सुरुवात याच प्रश्नाने करूया. वैशिष्ट्य म्हणजे सर्वात पहिल्यांदा मला रामनारायण रुईया आणि महर्षी व्यासप्रतिष्ठानचे आभार अशासाठी मानायचे आहेत की अनेक वर्ष हा महोत्सव चालू आहे आणि जसं परांजपे मॅडमसारख्या व्यासंगी व्यक्तींना ते आवर्जून बोलावतात, तसं तरुण विद्यार्थ्यांना, गेल्या वेळेला श्रुती कानिटकर आपल्या इथे आली होती, की तरुण मंडळींना मुद्दाम बोलावतात की संस्कृत आजही कशी जिवंत आहे किंवा आजही तरुण किती आवडीने याचा अभ्यास करतात हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं हा याचा हेतू आहे. त्याबद्दल मी या दोघींचं मनपूर्वक अभिनंदन, कौतुक त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं असं करते. आणि पहिला प्रश्न विचारते की आपल्या घराण्यात ही अध्ययनाची परंपरा नव्हती. म्हणजे सामान्यतः असं असतं की ज्या घरामध्ये परंपरेने वेदाध्ययन होतं तिथली मुलं हे शिकतात. तर अशी परंपरा नसताना या अध्ययनाकडे वळावं असं आपल्याला नेमकं का वाटलं? हो, प्रश्नाकडे वळण्यापूर्वी आत्ताच ज्यांचं व्याख्यान झालं मॅडम सुचेता परांजपे मॅडम यांचं, खरं तर खूप दिवसानंतर असं वाटलं की वेदातील विज्ञान या संदर्भामध्ये खरंच कुठेतरी भरभरून बोलतं आहे. वास्तविक पाहता आम्ही ज्या परंपरेमध्ये शिकतो त्यामध्ये विज्ञान ह्याची कल्पना थोडी वेगळी आहे. आपण जे म्हणतो ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं म्हणत असताना विज्ञान ह्याचा अर्थ घेत असताना ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तद व्यतिरिक्त असणारं सगळं विज्ञान. आणि खरं तर बाईसुद्धा तेच बोलल्यात, हां, काही वेगळं बोललेलं नाही आहेत वास्तविक पाहता. पण आज त्या गोष्टीची जाणीव झाली आहे मला की विज्ञान म्हणजे नेमकं हेच असावं कदाचित. हे बोलतो आणि थांबतो आणि प्रश्नाकडे वळतो. आमच्या परंपरेमध्ये माझ्या घरात पूर्ण वंशामध्ये 8 कीर्तनकार झाले. त्याचं थोडंसं वैशिष्ट्य सांगतो आणि पुढे जातो. आमचे 5वे कीर्तनकार म्हणून होते. त्यांचं कीर्तन निजामाच्या दरबारामध्ये झालं होतं आणि निजामांनी त्यांना 350 एकर जमीन दिली होती. ते ठिकाण म्हणजे डोंगावचं. आणि जवळजवळ 350 एकर जमिनीमध्ये गावकी निमकी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला परंपरे पद्धतीने मिळत असत. पणजोबांपर्यंत ही परंपरा
व्यवस्थित चालू होती. पण रजाकारांमुळे ती बंद पडली. त्या मठांवरती हल्ले झाले, बरेचसे काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे नित्य पूजा चालवणंही आज अवघड झालं आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझे आजोबा पणजोबा ते सोलापूरच्या जवळच एक छोटंसं खेड आहे, केम म्हणून आहे, तिथे राहायला आले आणि ते कीर्तन करत असत. त्यामुळे तिथल्या लोकांनी त्यांना राम मंदिर बांधून दिलं आणि केवळ त्यांनी पुढचं जे जीवन आहे ते भिक्षेवरती काढलं. आणि ते नेहमी म्हणत असत की ही जी जमीन आहे वास्तविक पाहता ही निजामाने दिलेली आहे आणि ह्या जमिनीतलं आपण खायचं तर मग आपली बुद्धी कशी होईल, भिक्षेचं खायचं, हा त्यांचा मूळ उद्देश होता. म्हणून त्यांनी जो त्यांना आणा मिळायचा त्या संपूर्ण जमिनीतला तोही सोडून दिला आणि म्हणून ते नंतर केमला आले. त्यानंतर माझे आजोबा पुण्याला आले, माझे वडील इथे शिकले. पण आजोबांच्या वरती ते संस्कार कायम होते. ते नेहमी दासबोध वाचत असत. कमीत कमी दिवसाभरामध्ये 1 दशक त्यांचा होत असेल. आणि ज्यावेळेस समर्थांचं अन्यही ग्रंथ वाचत असताना त्यांना हे लक्षात आलं की जो वेद म्हणतो तो पुण्यराशी कमवतो, असं समर्थ म्हणतात. मग ह्याला आपण या क्षेत्रात टाकूयात का, असं त्यांच्या मनात आलं. आईवडिलांची परवानगी घेतली, आईवडिलांनी ती दिली आणि मी या क्षेत्रात आलो. पण तुमचं मूळ घराणं मला वाटतं ऋग्वेदी. हो. मग आपण सामवेदाच्या अध्ययनाकडे कसे वळला? हां, ते जे छान गंमत झाली आहे खरं तर. पाठशाळेत गेल्यानंतर मी अगदी 11 वर्षाचा होतो. मला काही कळत नव्हतं त्यावेळेस. मी पाठशाळेत गेलो होतो या गोष्टीसाठी की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार. आता बोलणार कोण असणार आहे, किती वेळ झोपा, किती वेळ खेळा. आणि सुरुवातीला 6 महिने सामान्यतः पाठशाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं हेच कळवतात की भरपूर खेळा, भरपूर खा आणि भरपूर मस्ती करा. आणि माझी पाठशाळा आहे परभणीच्या जवळ आहे. परभणी आणि बीड जिल्ह्याच्या बरोबर मधून गोदावरी वाहते आणि तिथे ढालेगाव म्हणून गाव आहे छोटंसं. म्हणजे अगदी आम्हाला आश्रमाला खेटूनच गोदावरी आहे. आम्ही स्नान संध्याला तिथंच जायचो. तर त्या ठिकाणी माझ्या आजोबांनी शोध घेतला की महाराष्ट्रात मूळ किती पाठशाळा आहेत. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आळंदीला एक पाठशाळा होती फडके गुरुजींची, बार्शीला एक पाठशाळा होती, त्याच्यानंतर 2 पाठशाळा होत्या, त्या एक परळीला होत्या. पण त्यातले आवडली त्यांनाही, कारण एकतर पाठशाळा प्रशस्त होती, विद्यार्थीही होते आणि अध्यापकही तरुण होते. हे फार महत्त्वाचं आहे की अध्यापक तरुण असले ना की मग त्यांच्याकडनं मुलांकडनं कसं करून घ्यायचं हे त्यांना माहिती असतं. हे पाहून त्यांनी मला तिथे ठेवलं. ठेवल्यानंतर सामान्यतः आम्ही ऋग्वेदी आहोत, आम्ही ऋग्वेद शिकणार, यजुर्वेदी आहोत, यजुर्वेद शिकणार, असा प्रश्न उपस्थित होतो. सगळीकडेच होतो, सगळ्या पाठशाळेत होतो. पण ज्या पाठशाळेत मी गेलो तिथे फक्त सामवेद आणि अथर्ववेदच होते. नंतर त्याची व्यवस्था झाली. दुसऱ्याच वर्षी ऋग्वेद आणि यजुर्वेद ही व्यवस्था आली आणि यजुर्वेदाच्या 3 शाखा होत्या तिथे. कृष्ण यजुर्वेद, कणव यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद 3ही होत्या. पण मला सामवेदच आवडला विशेष करून, कारण की तो या तिघांपेक्षा काहीतरी वेगळाच होता. आणि आम्ही दासबोध वाचत आलो, त्याच्यामध्ये समर्थही हेच म्हणायचे की धन्य ती गायनी कळा. मग ती गायनी कळा आली कुठून, हे सामवेदातून. मग माझंही आकर्षण वाढत गेलं तिथे. पण हे होत असताना माझ्या वडिलांना एके दिवशी गोविंददेव गिरीजी होते, जे आहेत रामचंद्र आपलं अयोध्येचे जे आत्ता कोषाध्यक्ष, तर त्यांनी एकदा बोलवून घेतलं. खरं तर त्यांच्या ह्या पाठशाळा आहेत सगळ्या. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या ह्या सर्व पाठशाळा आहेत आणि समर्थ विद्यालय असं आमचं नाव होतं त्या पाठशाळेचं. त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या पाठशाळा चालतात. जवळजवळ आता त्यांच्या 37 पाठशाळा आहेत पूर्ण भारतामध्ये आणि एक जम्मूला सुद्धा आहे सध्या. त्यामुळे त्यांनी हे पाठशाळेचं जाळं चांगलंच मिळलं होतं. सुरुवातीला फक्त 2च पाठशाळा होत्या त्यांच्या, एक ढालेगाव आणि एक आळंदी. तर ढालेगावला त्यांना आश्चर्य वाटलं की ह्यांचे आईवडील दोघंही चांगल्या पोस्टवरती आहेत. माझे वडील स्टेट गव्हर्नमेंटला होते, ही सेंट्रल गव्हर्नमेंटला होती आणि ह्या वेद पाठशाळेत कसं काय आला. म्हणून त्यांना बोलवून घेतलं
बोलून घेतल्यानंतर ते म्हणाले की काय हा निर्णय घेण्याचं कारण काय. तर वडिलांनी सांगितलं की आम्ही स्वयंसेवक आहोत आणि समर्थ परंपरेतलेही आहोत, त्यामुळे आमची इच्छा आहे की ह्यांनी वेद शिकावा. तर मग त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठला वेद शिकायचा आहे. मी ऋग्वेदी आहोत, ऋग्वेद शिकणार आहोत. तर ते म्हणाले की ऋग्वेद तर ठीक आहे, त्यात काही हरकत नाही आहे, पण सामवेदी आणि अथर्ववेदी कोणी नाही आहे, महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे. तर तुमचा मुलगा सामवेदासाठी तुम्ही द्याल का, असं त्यांनी विचारलं. बाबांनी लगेच होकार दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की शाखेचे स्वयंसेवक हे लवचिक असतात, जिथे कमी तिथे आम्ही. त्यामुळे मग त्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर अध्ययन सुरू झालं आणि अशा पद्धतीने सामवेदाकडे आम्ही वळलो. सुरुवातीला 2 वर्ष तसं काही कळत नव्हतं, पण 13-14 वर्षानंतर कळायला लागलं की अभ्यास कसा करायचा आहे, मुळात वेद म्हणजे काय, इत्यादी गोष्टी. ऋग्वेदी परंपरा होती घरात, पण वडील पण म्हणजे ऋग्वेद पठण वगैरे किंवा नाही, अजिबात नाही. माझे म्हणजे आजोबा आणि वडील हे दोघंही जण, माझे आजोबा हे प्रिन्सिपल होते शाळेमध्ये आणि माझे वडील हे स्टेट गव्हर्नमेंटला होते. त्यामुळे दोघंही तुमच्यापासून ही परंपरा खऱ्या अर्थाने पुन्हा सुरू झाली असं म्हणायला पाहिजे ह्या शाखेतली. पण मग सामवेद शिकत असताना निश्चितच उच्चारण किंवा त्याच्यामध्ये जो काही एक गायनाचा भाग असतो, तर त्याच्यासाठी काही विशेष कष्ट नक्कीच घ्यायला लागले असतील. पण त्याच्याविषयी थोडं सांगा, कारण हे शिकणं म्हणजे नक्की काय करायचं हे इथे फारच कमी, मलाही खूपसं माहीत नाही की पाठशाळेत तुम्ही शिकता म्हणजे कशा पद्धतीने आणि किती कष्ट ह्याच्यासाठी असतात. हे निश्चितच आहे त्याचं कष्ट. पाठशाळेचा दिनक्रम सांगतो पहिल्यांदा की आमचा दिनक्रम कसा असतो. ते आम्ही 4:30ला उठतो, सामान्यतः 4-4:30. त्यानंतर 6पर्यंत आमचा अभ्यास चालतो. 6 वाजता स्नानसंध्येसाठी आम्ही उठतो. साधारण 7-7:15पर्यंत शौच, मुखमार्जन, स्नानसंध्या इत्यादी सगळं झालं की 7:30 वाजता सूर्यनमस्कार, त्याला तृचाकल्प सूर्यनमस्कार असं म्हणतात. बाईंनी ज्या मंत्राचा उल्लेख केला त्या मंत्रांना संपुट लावून आम्ही 24 सूर्यनमस्कार घालतो. रुद्रो गम सूर्य हरिमाणंचनाशया असा तो मंत्र आहे. तर संपुट लावून आम्ही 24 सूर्यनमस्कार घालतो. आजही घालतो, म्हणजे ती सवय लागलेली. त्यानंतर अर्धा तास, साधारण 8 वाजता सूर्यनमस्कार संपले, शवासन वगैरे झालं की त्यानंतर 7:15ला आम्हाला दूध मिळत असं 1 भांडभर आणि 8:30ला नाश्ता. 8:30 ते 9 नाश्त्याची वेळ, 9 ते 12:30 अभ्यास, 12:30 वाजता वैश्वदेव आणि जेवायची तयारी सगळी. त्यानंतर साधारण 1:30पर्यंत जेवण वगैरे सगळं आटोपायचे. 1:30 ते 2 विश्रांती, 2 ते 5 पुन्हा अभ्यास, 5 ते साधारण 6पर्यंत खेळ. त्यानंतर 6 ते 6:30 सायंसंध्या, 6:30 ते 7:30 उपासना, 7:30 ते 8:30 वाचन आणि 8:30 ते 9:30 सामान्यतः कोणाचं तरी व्याख्यान म्हणजे गुरुजींचंच, पण कुठल्या तरी विषयावरती. आज हरिपाठ असेल किंवा उद्या ज्ञानेश्वरी आहे, त्याला आम्ही परिपाठ म्हणायचो. रोज काय नवीन असं. तर कधीकधी हा सुद्धा विषय असायचा की आत्ता काय चालू आहे देशामध्ये, हा सुद्धा विषय असायचा. आणि 9:30 वाजता दीपनिर्वाण असा भरगच्च कार्यक्रम असायचा आमचा. दिनक्रम ऐकताना आमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, मग सुट्टी कधी केली? आठवड्याची सुट्टी वगैरे असायची की नाही. आपल्या परंपरेमध्ये फक्त प्रतिपदाला सुट्टी घ्यायची परंपरा आहे. प्रतिपदा म्हणजे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल आता, पण तरीही सांगतो, पौर्णिमेच्या नंतर असणारी तिथी त्याला प्रतिपदा म्हणतात आणि अमावास्येच्या नंतर असणाऱ्या तिथी त्याला प्रतिपदा म्हणतात. म्हणजे महिन्यातनं फक्त 2 सुट्ट्या. अष्टमीही सांगितली आहे. वास्तविक पाहता धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख येतो की अमा पौर्णा गुरोर्हंती शिष्योर्हंती चतुर्दशी अष्टम्या उभयोर्हंती प्रतिपद पाठनाशती. म्हणजे अमावास्येला आणि पौर्णिमेला अध्ययन केलं तर गुरुजींच्या विद्येचं हनन होतं. त्यानंतर चतुर्दशीला जर केलं तर शिष्याच्या विद्येचं हनन होतं. अष्टमीला केलं तर दोघांचंही होतं
आणि प्रतिपदेला पाठ केला तर विद्याच नष्ट होते. असं ते आहे. पण त्यातही आम्हाला ते सुट्टी देत नव्हते. त्यामुळे चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या सुट्टी बिट्टी काही नाही. षडंग म्हणा. षडंग हे पुरुषकृत असल्यामुळे आम्ही षडंग म्हणायचो. मग त्यावेळेस अष्टमीला शिक्षा असायची, त्याची आवृत्ती किंवा त्याची संथा. त्यानंतर मग चतुर्दशीला हे म्हणायचो आम्ही, ज्योतिष किंवा येणाऱ्या षडंगाचे पुढचे विषय, निरुक्त इत्यादी. ते आम्ही पाठ करत नसू, पण त्याची संथा घेऊन आम्ही ते म्हणायचो. त्यामुळे महिन्यातनं फक्त 2 सुट्ट्या, आणि एक मकर संक्रमण आणि कर्क संक्रमण. ह्या 2 सुट्ट्यांची आम्ही इतकी आतुरतेने वाट पाहायचो, काय सांगायचं तुम्हाला आता. म्हणजे मकर संक्रमण सुरू झालं, थंडी असायची, भयंकर थंडी, आणि गंगाकाठ. त्या काठावरती इतकं थंडी असायची की, आणि आम्हाला स्नान हे थंड पाण्याने, गरम पाणी वगैरे असं काही नाही. तर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने स्नान जर केलं तर त्याच्या अंगातून कॉफीसारखा वास यायचा. इतकं ते म्हणजे गारवा असायचा तिथे. तर सांगायचं तात्पर्य, एवढं जरी सगळं असलं तरीसुद्धा आम्ही 7 वाजता कुडकुडत बॅट घेऊन उभे असायचो क्रिकेटसाठी. आज काय आहे, तर आज कोण टॉस जिंकणार आहे आणि आज कोणाची विनिंग आहे हे आधीच ठरलेलं असायचं. अभ्यासक्रम असा काही निश्चित असतो का पाठशाळेत? अभ्यासक्रम निश्चित असतो, आणि तो अशात खूप चांगला निश्चित झाला आहे. जसं आता मुलं येत आहेत चांगली शिकायला, त्यामुळे. पण वास्तविक पाहता ह्या परंपरेमध्ये वार्षिक अभ्यासक्रम आणि त्याच्या परीक्षा या म्हणजे विद्यार्थ्याच्या बुद्धीवरती अवलंबून आहेत. तो किती ग्राफ्स करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. हे शिक्षणच मुळात फक्त पाठांतरासंदर्भात बोलतो आहे मी. अर्थांतराचा ह्याच्यानंतर विचार होतो. जवळजवळ 15 वर्षाचा आहे. 15 वर्ष तुम्हाला ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही सातत्याने अभ्यास केला तर तुम्हाला त्या ग्रंथांचं पाठांतर आणि पारायण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. अध्ययन सुरू करायचं वय नेमकं कोणतं, अशी काही अट आहे का? हां, सामान्यतः मुंज ही 8व्या वर्षी होते. 11व्या आणि 12व्या वर्षी प्रारंभ होतो, आणि तोच प्रारंभ योग्य आहे असं माझं मत आहे. सध्याच्या कालानुरूप त्याला वाचता येणं आवश्यक आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याला स्वतःचं काम करता आलं पाहिजे. कारण की आता पाठशाळा चालवतो ना आम्ही, त्यामुळे पाठशाळा चालवत असताना पूर्वीसारखं घर नाही आहे. ते पूर्वी गुरुमाता असायच्या आणि ते सुद्धा करायच्या. ही परंपरा आजही दक्षिणेत आहे की घरातच पाठशाळा चालते, घरातच 10 विद्यार्थी आहेत. पण आता संस्था पातळीवरती आले ते, त्यामुळे कमीत कमी त्याला स्वतःचं सगळं करता यावं अशी अपेक्षा ठेवून आम्ही 10, 11 आणि 12 वय निवडतो. पण ह्याच्यापेक्षा जास्ती वय असेल तर स्वीकारतात का? 14च्या पुढे नाही. हां, 14च्या पुढे नाही. 14 खूप लोकांना. तेवढी किमान 14 वर्ष पुढे अध्ययन करणं अपेक्षित. हो, सगळ्यांचंच पूर्ण अध्ययन होतं असं नाही. त्यातही 3 टप्पे आहेत. आता उदाहरणार्थ ज्याला मूलांतम किंवा ज्याला शाखाध्ययन असं म्हणतात. शाखेमध्ये काय काय येतं तर संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक ह्याचं अध्ययन सामान्यतः 7 वर्षात संपतं. सगळ्याच वेदांचं 7 वर्ष भरपूर झाले, पण साधारण 5 ते 6 वर्ष असं धरूयात आपण. त्यानंतर येतो तो पदपाठ, क्रमपाठ, घनपाठ इत्यादीचा विषय, विकृतीचा विषय. तो साधारण 4 वर्षामध्ये उरकतो. त्याच्यानंतर उरकला जातो. त्यानंतर येतो तो षडंगांचा विषय. वास्तविक षडंग चाललेलेच आहेत, अध्ययन चालूच आहे षडंगाचं, पण पाठांतरासाठी म्हणून तुम्हाला विशेष 2 वर्ष द्यावे लागतात. आणि त्या षडंगांमध्ये कल्पसूत्रही येतं, हे तुम्हाला माहिती असेल. हां, त्या कल्पसूत्रांचा तर प्रशस्त एकदम मोठा त्याला वेळ द्यावा लागतो भरपूर. शौतसूत्र आहे, गृह्यसूत्र आहे, कधी काहींचे शुल्बसूत्रही आज म्हणण्याची पद्धत पुन्हा रूढ करतो आहे आम्ही, की जेणेकरून त्याचं पुनरुज्जीवन व्हावं या दृष्टिकोनात. जर अभ्यासक्रम अशा स्वरूपाचा आहे तर मग परीक्षा कशा स्वरूपाची? म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना मुख्य तो प्रश्न की असाइनमेंट्स किती, परीक्षा किती, क्रेडिट्स किती,
अगदी बरोबर आहे. आमचे गुरुजी नेहमी म्हणत असत, हा शेर आता तुम्हाला व्यवस्थित म्हणता येणार नाही, पण ते म्हणायचे की त्याचा भावार्थ मी सांगतो, मला तो शेरही माहिती नाही. ते म्हणायचे की बाकीचे सगळे जे लोक आहेत हे त्यांचं जीवन जे आहे हे तापवतात ते डिग्रींसाठी, पण आपल्याला मात्र एकेका मंत्रासाठी हे तापवायचे. त्यामुळे परीक्षा हा विषय वेदाध्ययन करणाऱ्या मुलांसाठी फारच दुय्यम आहे, कारण की त्यांची रोज परीक्षा आहे. ह्याचं कारण सांगू काय, मी स्वतः अध्यापक आहे. आत्ता माझे 2 विद्यार्थी आहेत. मला दिवसभरामध्ये माझा अभ्यास, त्यांचा अभ्यास, संस्थेची काही कामं, वेळच मिळत नाही. मग मी काय करतो, मला अर्धा तास हवा असतो, कारण की मागच्या 15 दिवसात जे अध्ययन झालं आहे ते कमीत कमी आम्ही पुढचे 15 दिवस सकाळ संध्याकाळ करतो. उदाहरणार्थ आता एखादा पहिला अध्याय आहे, पहिला खंड झाला आहे तुमचा, बरोबर, तर नियम असा आहे की तुम्हाला कंठस्थ झाला आहे म्हणजे हुर्रे नाही, तर आता तो पचवायचा आहे. तो कसा पचवायचा, तर संथा म्हणण्याच्या अगोदर, म्हणजे दुसरा खंडची संथा म्हणण्याच्या अगोदर तो म्हणायचा. मग पूर्ण संथा झाली की संध्याकाळी पुन्हा म्हणायचं. असे 15 दिवस झाले की मग गुरुजींसमोर बसायचं आणि ते खंड म्हणून दाखवायचं. ते म्हणत असताना आता तो तेवढा वेळही मला मिळत नाही कधी. मी नाश्ता करताना ते ऐकतो की हां आता इथे इथे चुका झाल्यात, इथे इथं शोधा, इथे इथे बरं करा. आणि हे सगळं झाल्यानंतर 6 महिन्यातनं एकदा परीक्षा असते, 6माही परीक्षा. मग ते आमच्याच क्षेत्रातले कोणीतरी चांगले विद्वान आम्ही त्यांना बोलवतो आणि त्यांना घ्यायला लावतो की असं असं अध्ययन झालं आहे आणि या पद्धतीने तुम्ही परीक्षा घ्या या भागाची. त्यातही सगळ्यांनाच मुलांना गती असते असं नाही. मग त्यामध्ये 2 विभाग पडतात. जे चांगले गतीचे आहेत त्यांना वेगळं शिकवावं लागतं, ज्यांना थोडं जरा अजून हां ठीक आहे जमतंय असं वाटतंय त्यांना वेगळं शिकवावं लागतं. मग त्यांचे गती स्मरणशक्तीची का आकलनाची? स्मरणशक्तीची. इथे म्हणजे जसं आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांना की बुद्धीच्या 2 शक्ती आहेत, एक मेधा आणि दुसरी प्रज्ञा. इथे मेधेला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही मेधा धारणा सरस्वतीची उपासना करतो. हां, प्रज्ञाधारणा ही जे शास्त्रीय लोक आहेत ते लोक करतात त्याची उपासना. त्यामुळे इथे पाठांतराला स्मरणशक्तीला महत्त्व आहे. पण पाठांतर करत असताना मला ही जाणवलेली गोष्ट आहे आणि जे पाठांतर करणार आहेत त्यांना सगळ्यांनाही ती जाणवत असेलच निश्चित. केवळ कंठस्थ करणं ह्याचा अर्थ विचार न करणं असा होत नाही. पाठांतर करायला सुद्धा विचार करावा लागतो, कारण की एक एवढ्या मोठ्या वेदवाङ्मयामध्ये अनेक वेळेस तेच शब्द येतात, अनेक वेळेस तेच शब्द येतात. आता त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. तयासी तुरणा कोठे मेरू मांदार धाकुटे, तयासी तुरणा कैची ब्रह्मांडी पाहता. तयासी तुरणा सारखं आहे की नाही. म्हणजे कोठे आणि कैची एवढंच फक्त बदललं की पुढचा मंत्र म्हणजे पुढचा हे बदलतो. असे कमीत कमी एक असे शब्द 22 आणि 23 असतील तर, आणि असे शब्द जवळजवळ 200 असतील तर ते कसे लक्षात ठेवणार. ह्यासाठी म्हणून ही प्रॅक्टिस आहे. काही बुद्धिस्थ करावे लागतात, काही स्मरणात ठेवावे लागतात, काही वाचेत ठेवावे लागतात, तेव्हा ते शक्य आहे. याच अनुषंगाने एक प्रश्न विचारते. आपण त्यांचा परिचय जेव्हा करून दिला तेव्हा ऐकलं की वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या परीक्षा त्यांनी दिल्या आणि आता ते वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये परीक्षक म्हणून आले. तर एक शिक्षक म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही विद्यार्थी होतात तेव्हा आणि आत्ताचे विद्यार्थी याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? फक्त मोबाईलचा फरक जाणवतो. खरंच सांगतो, आम्ही भाग्यवान आहोत की 2015च्या पूर्वी जिओ नव्हतं आणि त्यामुळे अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आमचा अभ्यासही अभ्यास होता आणि टाईमपासही अभ्यासच होता.
म्हणजे अगदी मी जर किपरिंगला उभं असेल ना, तर एकीकडे माझी आवृत्ती चालू असायची. तेवढं जर तुम्ही समर्पित झाला नाही त्या गोष्टीला तर तुम्हाला ते मिळत नाही. हां, प्रमाणपत्र मिळू शकतात, त्यात काही दुमत नाही आहे, पण तुम्हाला विद्या नाही मिळत. तुम्हाला तेवढं समर्पण द्यावं लागतं. आता ह्या समर्पणाची पराकाष्ठा तुम्हाला सांगतो. आमचे शुक्लयजुर्वेदाचे गोडसे गुरुजी, ते सकाळी 6 वाजता उठत असत आणि 7 वाजता त्यांची आवृत्ती सुरू होत असे, पदाची, क्रमाची, जटा आणि घन. ते काय करायचे, एक अध्याय संहितेचा, त्याचेच पद, त्याचेच क्रम, त्याचाच जटा आणि त्याचेच घन हे 12 वाजेपर्यंत संपवायचे. का? कारण की वैश्वदेवाला माध्यम दिन संध्या सगळ्या गोष्टी. मग त्यासाठी कधी कधी ते 3ला उठायचे आणि सुद्धा अभ्यास करायचे. त्यांचं वय त्यावेळेस किती असेल साधारण, की ज्यावेळेस हे ते करायचे त्यांचं वय होतं 65. आम्ही बघितलेलं आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काशीमध्ये आम्ही पारायणाला गेलो त्यावेळेसची ही गोष्ट आहे. एका झोपडीमध्ये पारायण चालू होतं असं, म्हणजे कुटीर तयार केले होते वास्तविक पाहता, आणि यजुर्वेदासाठी, सामवेदासाठी, अथर्ववेदासाठी म्हणून असे सगळे कुटीर होते. त्यात त्यांना बसवलं होतं आणि त्यांची नित्य वृत्ती हे पूर्ण करून पुन्हा पारायण करायचे ते यजमानासाठी. तर सकाळी त्यांचं अध्ययन चालू होतं आणि सकाळी अध्ययन चालू होत असताना आम्ही तिथे गेलो. एकदम गोंधळ झाला की असं झालं ते झालं. आम्ही लहान होतो त्यावेळेस, आम्हाला काही कळत नव्हतं. पण आम्ही हे पाहिलं आहे की ज्यावेळेस गोडसे गुरुजींना लोक उठवत होते त्यावेळेस त्यांच्या आसनासकट, त्यांच्या धोत्रासकट खालचा पापुद्रासुद्धा रक्ताने भिजलेला होता. म्हणजे एवढं डेडिकेशन त्या लोकांनी दिलं आहे. त्या मनाने आम्ही काहीच नाही दिलं खरं वास्तविक पाहता. आम्ही देत आहोत, त्यामुळे हे वेद टिकले. त्यामुळे ऋग्वेदाचे तर एक गुरुजी असे होते, ह्या पिढीतल्या नाही, साधारण 1950 करंबेळकर गुरुजी बहुतेक, त्यांनी किराणा मालाच्या पुड्या भरताना घन म्हणायचे ते. म्हणजे इतक्या निष्ठेने या लोकांनी हा वेद सांभाळला. ती निष्ठा ज्यावेळेस आम्ही पाहतो ना त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीच करत नाही आहोत, अजून आम्हाला खूप करायचं आहे. अशा रीतीने इतक्या मेहनतीने पठण करताना शारीरिक शक्ती पण भरपूर लागत असेल, तर त्यासाठी काही विशेष साधना नित्य म्हणजे वेदपाठशाळेतल्या जीवनक्रमात असते का? आणि आणखीन एक विषय होता की तुमचं सामवेद आहे किंवा त्यातलं तुमचं अध्ययन आहे, तर त्याचबरोबर मग तुम्ही सामवेद संपूर्ण शिकलाच असाल, पण त्याबरोबर इतरही वेदांचं अध्ययन अपेक्षित असतं का? की सामवेदाच्या परंपरेत संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद एवढंच असतं की काय? म्हणजे हा प्रश्न नक्कीच असणार आहे, कारण चतुर्वेदी, त्रिवेदी, त्रैविद्या शिकली पाहिजे, किंवा हे जे धर्मशास्त्रातली, अगदी अर्थशास्त्रात राजाला सुद्धा त्रैविद्या आली पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर याविषयी थोडं ऐकायला आवडेल. पहिला प्रश्न विसरलो. हां, शारीरिक ह्याची आवश्यक प्रचंड असते. त्यासाठी लहानपणापासून मेहनत घ्यावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की सूर्यनमस्कार हे आम्हाला कंपल्सरी होते आणि दर सप्तमीला आम्ही 108 सूर्यनमस्कार घालायचो. थोडासा विषय वेगळा आहे पण जाता जाता मी सहज सांगून जातो. आजकाल होतं काय की कोण महादेवाचा भक्त असेल तर तो सोमवार पाळतो, कोणी मारुतीचा भक्त असेल तर तो शनिवार म्हणतो की आज मी शनिवारी उपवास करणार आहे वगैरे वगैरे. पण आपल्या परंपरेनुसार प्रत्येक देवाची एक तिथी आहे. जसं की विष्णूची एकादशी आहे, महादेवाचा प्रदोष आहे, महालक्ष्मी त्रिगुणात्मिका जगदंबा हिचा अष्टमी, नवमी आणि पौर्णिमा असे 3 तिथी दिलेल्या आहेत त्यांनी, त्रिगुणात्मिका. आणि सूर्याची सप्तमी आहे, त्यामुळे सप्तमीला उपवास किंवा सप्तमीची उपासना. आम्ही सगळे वेद शिकणारे सगळे सूर्योपासकच आहोत. गायत्री मंत्राची उपासना जे करतात ते कुणाची उपासना करतात? सविता देवताची, सूर्याचीच उपासना करतात. त्यामुळे सूर्यनमस्कार हे मुख्य आहेत. त्यासोबत पोहणे
हा एक आमच्यासाठी महत्त्वाचा व्यायाम होता. उन्हाळ्यात आम्ही नित्य पोहायला जात असू आणि तुपाशिवाय अन्न ग्रहण न करणे हे अत्यंत महत्त्वाचं होतं. दूध आणि तूप हे पोटात गेलंच पाहिजे. आणि संध्याकाळी अत्यंत सात्विक आहार. सात्विक आहार म्हणजे खिचडीच. म्हणजे श्वास टिकण्यासाठी म्हणून गायक किंवा क्लासिकल अभिजात संगीतातली लोक जशी विशेष श्वासासाठी व्यायाम करतात काही किंवा उपासना करतात तशी काही, कारण इथे पण पठण आहे म्हणजे सतत म्हणणं, या दृष्टीने ते विचारायचं होतं मला की श्वास टिकण्यासाठी. खरं सांगायचं झालं तर सामवेद शिकत असताना त्यात तत्पूर्वी माझं ऋग्वेदाचं काही अध्ययन झालेलं आहे. कारण की मी स्वशाखी ऋग्वेदी असल्यामुळे नित्यकर्म मी ऋग्वेदात करतो. जे माझे कर्म आहेत सगळे ते ऋग्वेदात करतो. ज्यावेळेस तुम्ही छंदांचा म्हणजे मंत्रातील छंदांचा विचार केला तुमच्या लक्षात येईल की आपोआपच तुम्हाला चरण, त्याच्यानंतर अर्धाली, मंत्र ह्या कळायला लागतं की कुठे थांबायचं आहे तुम्हाला. आणि गुरुजींचं मार्गदर्शन असतंच. त्यासाठी आम्ही विशेष असं काही करत नाही. पण गुरुजींच्या श्वासाप्रमाणे म्हणणे, ते जसं म्हणतात त्या पद्धतीने म्हणणे, ह्यातनंच तो अभ्यास होतो. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्षसहस्रापात, हा जो म्हणजे ज्याला स्वरबंध म्हणतो ना, तो तसाच आला पाहिजे, तो तसाच उतरला पाहिजे, हा अट्टहास आहे. आणि हा अट्टहास करत असताना अर्थातच थोडं जरी इकडे तिकडे झालं तर ते गुरुजींना कळतं. आत्ता हा मंत्र आपण म्हणालात म्हणून आम्ही थिअरीमध्ये असं वाचलेलं आहे की ऋग्वेदातल्या मंत्रांवर वेगवेगळी सामं चढवली जातात आणि वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांचं गायन केलं जातं. तर अगदी 5 नाही पण वेळेचं हे लक्षात घेऊन एखादं किंवा 2 सामं किती काय म्हणजे फरक काय, त्यांची नावं एवढं सांगता मग पुढे जाऊया. सगळ्यांनी हा मंत्र ऐकलेलाच आहे, सहस्रशीर्षा. आत्ता मी म्हणूनही दाखवलं. अग्निमिळे पुरोहितम हे तर सगळ्यांना माहिती आहे, ते सगळ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आणि बाई रत्नधातमबद्दल बोलत होते मगाशी. तर त्या मंत्राचा मी साम म्हणून दाखवतो. त्या सामामध्ये स्तोभ आहेत. आपल्याकडे अस्तोभम अनवद्यंच हे अत्यंत भूषणावह मानलं जातं, पण सामवेदामध्ये स्तोभ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यातले काही स्तोभ आहेत जे काही अर्थबोधक आहेत, काही निरर्थक आहेत. मग ही निरर्थकता जी आहे ही केवळ अभिधा लक्षणा व्यंजनेच्या दृष्टीने आहे, कर्माच्या दृष्टीने नाही. हे आपण नंतर बोलूच. मी म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओम हाउ हाउ हा उवा अग्निमीडे पुरोहितं देवेषु निधिमां आहं हाउ हाउ हा उवा होतारं रत्नाधातमं देवेषु निधिमां आहं हाउ हाउ हा उवा यज्ञस्यादेवा मृत्विजं देवेषु निधिमां आहं हाउ हाउ हा उवा ए देवेषु निधिमां आहं ए देवेषु निधिमां आहं. ओम. यामध्ये हा उहा उवा हा स्तोभ आहे, अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहे. अग्निमीडे पुरोहितम मंत्र आहे, तो 3 ह्याच्यात विभागला गेला आहे. अग्निमीडे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधातम. पण त्याच्या मध्ये मध्ये स्वतः अग्नी म्हणतोय देवेषु निधिमांग आहम. देवांमध्ये जर रत्नधातमम कोण असेल तो मी आहे. देवेषु निधिमांग आहम,
सगळ्या प्रकारच्या निधी माझ्याकडे आहेत. म्हणून परंपरेमध्ये ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी अग्नीची उपासना करायची म्हणून सांगितली आहे. आणि मगाशी विचारलेला प्रश्न की सामवेदातलं आपलं विशेष अध्ययन आहे, पण मग इतर वेदांमधलं पण अध्ययन करणं अपेक्षित आहे का, आणि किती प्रमाणात, किंवा असं काही निश्चित आहे का? नाही, असं काही निश्चित नाही आहे. सामान्यतः आपल्या वेदामध्येच नैपुण्य मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही उलट या संदर्भात हे सांगतो की जोपर्यंत तुमच्या वेदामधलं पूर्णतः निपुणता तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत दुसऱ्या वेदाकडे तुम्ही वळू नका. इवन आमचे जे गुरुजी होते विश्वेश्वर भट्ट म्हणून, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की दक्षिणेमध्ये यक्षगान नावाचा एक प्रकार आहे. हां, इतका प्रसिद्ध प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये बाकी काही नाही, तत्त्वज्ञान सांगितलं जातं. एखादी कथा घेतली जाते आणि तत्त्वज्ञान सांगितलं जातं. पण त्यांचं नाव विश्वेश्वर भट्ट. तर ते सुद्धा स्वतःही ऐकायचे नाहीत आणि विद्यार्थ्यांना ऐकू द्यायचे नाहीत. बाकी सगळ्यांना परवानगी होती, त्यांच्या पत्नीला परवानगी होती, त्यांच्या मुलांना परवानगी होती. ह्याचं कारण एक होतं, ते असं म्हणायचे यक्षगानमध्ये तुम्ही गेलात बरोबर की सामवेदामध्ये यक्षगान आणाल, म्हणजे जो शुद्ध स्वर आहे तो हरपेल. त्यामुळे ते गाणेसुद्धा ऐकायचे नाहीत, केवळ सामवेद आणि सामवेद. मी सांगितलं ना की अभ्यासही सामवेद आणि कर्मणुकही सामवेद. अत्यंत आग्रह. आणि त्यामुळे हीच गोष्ट गुरुजींनी आमच्या बाबतीत फॉलो केली. कधीही पाठशाळेमध्ये 15 वर्ष आम्ही होतो पण कधीही आम्ही रेडिओ ऐकला नाही. जे गाणे ऐकले ते कधी म्हणजे नवरात्रीमध्ये वगैरे, त्यावेळेस सुट्टी असेल, नवरात्रीतही 3 दिवस सुट्टी असते सरस्वती उत्सवाची, पण त्या सुट्टीतही ते म्हणायचे की चला आता सरस्वतीला आपल्याला वेद ऐकवायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास आमचा चालूच असेल. पारंपरिक अध्ययनाबरोबर आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठातूनही पदवी घेतलीत, पुणे विद्यापीठातूनही घेतलीत. एवढंच नाही तर MA इंडॉलॉजी हा अगदी त्या मानाने नवीन आलेली जी विद्याशाखा आहे. तर ही सांगड आपण कशी घातलीत की पारंपरिक अध्ययन करायचं? आणि आणखीन एक दुसरा प्रश्न मुलांच्या दृष्टीने मला असा वाटतो की विद्यापीठामध्ये इंग्रजी माध्यम होतं, तर त्याच्याशी लढत आपण कशी दिलीत? शेवटच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो. मी 5वी नंतर शाळेत गेलोच नाही. पाठशाळेत होतो आणि पाठशाळेत असताना आम्हाला बाहेरचं साधन काय होतं की बाहेर काय चाललं आहे हे कळण्यासाठी म्हणून तर पेपर आणि त्यातही आम्ही सगळ्यात मागचं पान वाचायचो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की GKची काय अवस्था असेल आमची. ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2010ला शृंगेरीला महापरीक्षा दिली त्यावेळेस मी स्वतः ठरवलं, पुढचं अध्ययन करण्याची क्षमता होती, कुवत होती, परिस्थिती होती, पण मी स्वतः असं ठरवलं होतं की BA MA करून आणि विशेष करून इंडॉलॉजीसुद्धा की मला दुसरी बाजू जाणून घ्यायची आहे. वेदमंत्र पठण, संरक्षण, संवर्धन ही एक बाजू आहे, पण वेदाच्या संदर्भामध्ये वेद जाणून कसा घ्यायचा किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये तो कसा जाणून घेतला जातो ह्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे मग मी BAला ॲडमिशन घेतली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मला काही फारसं अवघड गेलं नाही, कारण की बऱ्यापैकी मराठीमध्येच होतं. पण ज्यावेळेस मी MAला गेलो पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेस मात्र द्वंद्वयुद्ध झालं आमचं, इंग्लिशचं आणि माझं. कारण की सगळेच विषय हे इंग्लिशमध्ये ते बोलत होते आणि आम्हाला म्हणजे आय एम राघव, आय एम फ्रॉम पुणे या व्यतिरिक्त काहीच येत नव्हतं. पण मुग्धा गाडगळे मॅमने आम्हाला खूप मदत केली त्या संदर्भात. कारण की लेक्चर झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बसायचो आणि आज लेक्चरचं काय काय महत्त्वाचं आहे ते लिहून घ्यायचो. आणि त्या पद्धतीने पहिलं सेमिस्टर माझं तसंच गेलं. त्या पहिल्या सेमिस्टरमध्ये मात्र मी खूप इंग्लिशचा अभ्यास केला, माझ्या पद्धतीने जितका होईल तसा केला, मार्गदर्शन घेतलं. कुलकर्णीबाईंचं मला त्यामध्ये खूप मदत झाली, निर्मला कुलकर्णीबाईंची. हां, त्यामुळे त्याच्यानंतरचे 3 सेमिस्टर मला सगळं कळत होतं बऱ्यापैकी, पण पहिलं सेमिस्टर मला भयंकर अवघड गेलं.
आणि लिहायचं कसं हे सुद्धा मी विसरलेलो होतो. हां, लिहायचं कसं हे विसरलो होतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात असताना डोळेबाई तिथे होत्या. पहिल्याच वर्षी मी डोळेबाईंना म्हणालो की आता हा प्रश्न आहे खरा, हा मला उत्तर देता येऊ शकतं याचं, पण लिहायचं कसं, सुरुवात कशी करायची. कारण की माझा प्रश्न त्यांनी विचारलेला प्रश्न हा 2 ते 3 ओळीमध्ये मी त्याचं उत्तर देऊन टाकलेलं असायचं. मग बाई म्हणायच्या, अरे पानभरचा प्रश्न आहे हा, तू 3 ओळीत कसं काय लिहिलास. मला हे गणितच कळायचं नाही. मग बाईंना विचारलं की कसं लिहायचं, काय हे अटॅक. मग त्यांनी 2-3 पेपर आणून दाखवले मुद्दामून की अशा अशा पद्धतीने हे लिहितात, अशा अशा पद्धतीने. आणि एकदा आईला माझ्या बोलवलं आणि सांगितलं की केवढा हुशार विद्यार्थी हा, आणि त्याला हे तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. आई म्हणाले तुम्हीच करा आता. पण झालं, BA आणि MA व्यवस्थित झालं. म्हणजे एकीकडे परंपरागत आणि एकीकडे लौकिक किंवा थोडंसं आधुनिक असं हे, तर या दोन्हीचा म्हणजे मेळ कसा बसला आणि त्याचा नक्की निश्चित लाभ झाला. अगदी निश्चित लाभ या दृष्टीने झाला की हां, परंपरा आणि परंपराची अस्मिता या व्यतिरिक्तही काही विचार असू शकतात हे मला कळालं. आणि सुरुवातीपासून तसा माझा अप्रोच होताच, नाही असं नाही, पण अशा गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. की ठीक आहे, मला असं म्हणायचं आहे की वेद हे अपौरुषेय आहेत, त्यात काही दुमत नाही आहे, पण आपल्याकडे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही अवस्था आपण मानतो. ठीक आहे, आम्ही आधिदैविक पद्धतीने त्याच्याकडे पाहतो, पण आधिभौतिक आणि आध्यात्मिक पद्धत असू शकते. जसं गीतेचा अर्थ लावताना टिळकांनी म्हणा किंवा योगी अरविंदांनी म्हणा त्यांच्या पद्धतीने लावला, त्यात वेगळं काही नाही, त्यांना आलेला अनुभव येतो. तसंच प्रत्येक व्यक्तीला ह्या एका ग्रंथातनं वेगवेगळे अनुभव येत असतील तर ह्याची महानता सिद्ध होते. हे मला म्हणजे BAच्या फर्स्ट इयरला वगैरे कळायला लागलं होतं. म्हणजे हे तुमच्या विद्यार्थी दशेबद्दल झालं. आता त्याच्या पुढची म्हणजे आता आपण अध्यापन करत आहात, तर थोडंसं एक आपण तुम्ही जिथे शिकवता त्या पाठशाळेचा एक व्हिडिओही बघूया आणि त्याच्याबद्दल आपण माहिती द्या. आमची मुख्य पाठशाळा आहे स्वस्तिका. अजून ह्याचं बांधकाम आता झालं आहे. हे जर हे दिसत असेल तुम्हाला तर हे चंद्रगुप्ताच्या त्या काळच्या प्रमाणे बांधले आहे. नालंदा विद्यापीठाचं स्ट्रक्चर असं घ्यायचा प्रयत्न केला. इथे मुख्य जेवणखाण आणि मुलं राहायची सोय आहे. इथे पाठशाळा आहे. गोकर्णाची पाठशाळा. हे जे चाललेत हे राघवेश्वर भारती स्वामीजी यांच्या अंडरच हे सगळं आहे. तिथे ही कृत्रिम नदी केली आहे त्यांनी तयार. हे राघवेश्वर भारती म्हणून आहेत स्वामीजी. अशा पद्धतीने त्यांना राहायला दिलं जातं. म्हणजे एका मुलासाठी एक रॅक दिलं जातं. हे बांधकाम आता पूर्ण झालंय. हा थोडा व्हिडिओ जुना आहे. आता हे खूप छान झालं.
आपल्या या पाठशाळेविषयी आम्हाला सांगाल का, आणि तुमचा अध्यापक म्हणून असलेला आताचा अनुभव? या पाठशाळेमध्ये अनेक प्रोजेक्ट चालतात. त्यापैकी शिवगुरुकुल, ह्या गुरुकुलमध्ये साधारण 22 विद्यार्थी आहेत आणि त्यातले 19 विद्यार्थी हे कृष्ण यजुर्वेद शिकतात आणि 3 विद्यार्थी माझ्याकडे सामवेदाला आहेत. आणि आत्ता अध्यापन कार्यामध्ये जाणवणारी अडचण ही आहे की मेधावी विद्यार्थी येणं आवश्यक आहे. आणि लोकांना असं वाटतं खरं की या क्षेत्रामध्ये गुरुजी किंवा काका असं एक बिरुद लावलं जातं. लौकिक गोष्टी सोडल्या तर ह्याच्यामध्ये करण्यासारखा खूप आहे पुढे. ज्याला खरंच अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यांनी हा मार्ग चोखाळला पाहिजे. तर तुम्हीच उल्लेख केलात की गुरुजी म्हटलं जातं किंवा असं जे आहे, तर मग एक थोडंसं तरुण वर्ग तिकडे न जाण्याचं तेही एक कारण आहे. पण आदरही समाजातनं तितकाच मिळत असताना तो आदर टिकवण्याकरता काही विशेष आचरणाबद्दल देखील काही बंधनं असतील, म्हणजे असं काही असतं का की अशा आणि आमच्या तरी मनात कल्पना असतात की गुरुजींनी असं असं कसं केलं किंवा तर असे काही तुमच्यावर बंधनं येतात का काही अपेक्षांची? हो, म्हणजे वास्तविक पाहता लहानपणापासूनच आम्हाला हे शिकवलं जातं की आम्ही दुग्धजन्य पदार्थ व्यतिरिक्त काही बाहेरचं घेत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलिंग वगैरे तर आमचं नसतं कधी. आणि आम्हाला साधा आपला जसं हे सगळे घालतात असं पोशाख घालता येत नाही. काही कारणासाठी तुम्ही पोशाख घालत असाल, कदाचित व्यायामाला जाण्यासाठी असेल किंवा तर ठीक आहे, हरकत नाही आहे काही. पण इतर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही पोशाख सोडू शकत नाही. याचं कारण असं होतं, आम्हाला गुरुजी सांगायचं आहे, आमच्या सायं प्रार्थनेतच हे होतं, सदाहम स्ववेशानुरागी भवेहम, सदाहम स्वभाषानुरागी भवेहम, सदाहम स्वदेशानुरागी भवेहम, असं ते आमच्याकडनं म्हणून घ्यायचे पूर्ण. त्यामुळे स्ववेश हा आपल्याला का त्याज्य वाटतो माहिती नाही. आणि तो विशेष करून इंडॉलॉजी शिकल्यानंतर मला त्याबद्दल जास्त प्रीती निर्माण झाली. कारण की दोन्ही बाजू मला पाहण्यात आल्या आणि त्यामुळे मी या विषयाचा आग्रही आहे, असावा हा विष. थोडंसं व्रताचरणासारखंच आहे की हे हौसेचा भाग नाही की हौसेचा भाग नाही, पाळण्याची गोष्ट आहे. पाठशाळेतनं बाहेर पडलं आणि आपण मुक्त झालो असं नाही. एवढंच नाही तर स्वभाषा, स्वदेश, स्ववेश ह्या संदर्भामध्ये जर बदल झाला तर त्याचं प्रायश्चित्त आहे आणि ते आम्ही घेतलेलं आहे. विद्यापीठीय शिक्षणानंतर त्याचं प्रायश्चित्त घेऊन पुन्हा अध्ययन करून पुन्हा अध्यापन करायला सुरुवात केली आहे मी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असं का प्रायश्चित्त का, आम्ही काय पाप केलं आहे का, हे केलं आहे का, असं नाही आहे. वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निष्ठा देतात. त्या वेदाबद्दल किंवा त्या विषयाबद्दलची निष्ठा, तुम्ही किती एकनिष्ठ आहात हे तुमच्या आचरणातनं कळतं. आणि हे आचरण जर नेहमी आपण करत असू, ते कशासाठी करतो हेही आपल्या मनामध्ये सारखं असतं. आपण मगाशी म्हणालात की सुरुवातीला 2 पाठशाळा होत्या तुमच्या संस्थेच्या, आता 37 आहेत. तर नवीन पिढी याच्या ह्या अध्ययनाकडे वळते असं आपण एक सकारात्मक चित्र निर्माण होतं असं म्हणू शकतोय का? ह्याच्यामध्ये 2 बाजू आहेत. एक तर अध्ययनासाठी म्हणून किती जण येत आहेत हा एक प्रश्न आहे. अध्ययनासाठी म्हणून किती जण येत आहेत आणि उपजीविकेसाठी म्हणून किती जण येत आहेत. कारण की आत्ता 37 ज्या पाठशाळा आहेत त्यापैकी फक्त एका पाठशाळेतच सामवेद आणि अथर्ववेद चालतो आणि बाकी सगळ्या पाठशाळांमध्ये यजुर्वेद चालतो. यजुर्वेदाच्या संदर्भामध्ये मला अत्यंत आदर आहे, शुक्लयजुर्वेद विशेष करून. कारण की याज्ञवल्क्यांचं ज्यावेळेस आम्हाला ब्राह्मण होतं MA त्यावेळेस विशेष करून मला आदर वाढला त्यांच्याबद्दलचा. पण शुक्लयजुर्वेदाचा गंमत अशी आहे की शुक्लवेदाची संहिता ही 2000 मंत्रांची आहे आणि ती 3 वर्षात संपते. त्यानंतर 4थ्या वर्षी आलेला विद्यार्थी पौरोहित्य करण्यासाठी बाहेर पडू शकतो.
आणि धन कमवू शकतो. त्यामुळे सगळेजण शुक्लयजुर्वेदातले तोच वेद निवडतात की हा वेद शिकायचा आणि आपल्याला बाहेर पडायचं. पण वास्तविक पाहता हे धनार्जन करण्याचं क्षेत्र नाही आहे, हे त्यागाचं क्षेत्र आहे. माझे आजोबा नेहमी म्हणत असत की संन्यासी जितका त्याग करतो ना तितकाच त्याग या क्षेत्रात असणारा माणूस त्याच्या मुलाला या क्षेत्रात टाकून करतो. कारण या क्षेत्रातले खास खळगे मी पाहिलेले आहेत, काय आहेत आणि काय नाही ते. अजूनही मी अष्टब्राह्मणाचं अध्ययन करतो. आजही 8 तास माझी बैठक आहे, त्यात व्यतिरिक्त मुलांना शिकवतो आणि हे सातत्यानं चालू राहणार, हे बंधन राहणार नाही आहे. आज पाठांतर अजून एक 40 वर्षापर्यंत पाठांतर संपेल, त्यानंतर अर्थपद्धती सुरू होईल, अर्थाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी लाभेल किंवा शिकेल. पण जे तरुण याकडे येऊ इच्छितात त्यांनी अध्ययन, परंपरा, संस्कृती आणि त्याचं जतन या दृष्टीने जर पाहिलं तर अतिउत्तम होईल. सामवेदाच्या 1000 शाखा होत्या असं परंपरा आपल्याला सांगते आणि आता एखादी 3 आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एकच आहे. तर बाकीच्या शाखांचं पुनरुज्जीवन करता येऊ शकेल का ह्या अध्ययन पद्धतीतनं, का ती मौखिक असल्यामुळे येणार नाही? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मौखिक पद्धत का, ह्याचं कारण असं आहे की मंत्र म्हणत असताना तुमच्या लक्षात येईल की मंत्रांच्या खाली स्वर असतात, अनुदात्त, उदात्त, अनुदात्त, स्वरित वगैरे वगैरे इत्यादी. ऋग्वेदाच्या बाबतीत वास्तविक पाहता पोथीमध्ये अनुदात्त आणि स्वरित हे 2च स्वर दिसतात, पण सामवेदामध्ये तसं होत नाही. सामवेदामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आकडे 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 दिसेल तुम्हाला, आणि 7 स्वर आहेत. त्यामुळे सहस्रशी ऋषा पुरुषा असं म्हणत असताना शाच्या समोर अवग्रह चिन्ह, त्याच्या पुढे 2, 3, वरती रकार, खाली 1, 2 असे आकडे येतात. हे जर सरळ तुमच्या पुढे जर दिलं तर ते तुम्हाला काय आहे तेच कळणार नाही की नेमकं हे आहे काय. आणि प्रकृती गानामध्ये सामान्यतः 1000 ते 1300 साम आहेत. त्यातले जवळजवळ 700 जे साम आहेत त्यामध्ये विविध स्वरबंध येतात नवीन. ते म्हणायचे कसे, कारण नुसते आकड्याने ते कळणार नाही आहेत. 2 आणि 3 ह्याच्या 2, 3 समोर आले की कर्षण होतो, पुरुषा. पण 2, 3, 4 आले तर, 2, 3, 3, 4 आले तर कसं म्हणणार. पुन्हा वरती प्रेंख नावाचा एक वेगळाच आहे. प्रेंख याचा अर्थ झोका, म्हणजे द्वितीयेपासून ते सरळ 5व्या स्वरापर्यंत तो जातो, त्याला प्रेंख असं म्हणतात. मग त्यात नमत नावाचा एक वेगळाच स्वर आहे, विनत आहे, मग त्यामध्ये निधन आहे, असे अनेक स्वर आहेत. ते कळणार कसे? ते मौखिक परंपरेशिवाय कळणं अशक्य आहे. पोथी मिळून काही उपयोग नाही याचं कारण अगदी सांगतो तुम्हाला की सामवेदाची एक पोथी आत्ता सापडलेली आहे आणि संपूर्ण आहे ती, त्याचं प्रकाशन झालं आहे, पण ती कशी म्हणायची त्याची माहिती नाही आहे. याचं कारण ती परंपरा खंडित झाली. आजही एक परंपरा आहे ज्याला गोवर्धनी पद्धत म्हणतात. राणानी शाखेमध्ये 3 भेद आहेत. एक राणानीमध्ये, एक आमची आहे ती कर्नाटकी, एक आहे गोवर्धनी, आणि तिसरी आहे ती गुर्जरी. त्या प्रांतानुसार. त्यात गोवर्धनी पद्धत अत्यंत सुमधुर आहे, ऐकण्यासारखी आहे. पण दुर्दैवाने पूर्ण संहिता म्हणणारं कोणीच नाही आहे आज. काहीच साम म्हटले जातात त्यातले. आता हळूहळू तयार होत आहेत, काही जण तयार होत आहेत की त्याचा अभ्यास करून, आणि अगदी वृद्ध म्हणजे जवळजवळ 80 वर्षाचे गृहस्थ आहेत की ज्यांच्याकडनं हे अध्ययन त्यांच्याकडनं करून घेऊन हे कसं म्हणायचं, ते कसं म्हणायचं, आम्ही म्हणून दाखवतो, आम्ही येतो, ह्या सगळ्या गोष्टी करून तर सध्या चालू आहे एक. आणि त्यातल्या त्यात गुर्जरी जी आहे ती गुर्जरी लोप पावली. आता
ही जी परंपरा राहिली आहे ती जतन करण्यासाठी रेकॉर्डिंग किंवा अशा काही आधुनिक माध्यमं वापरण्याला म्हणजे मुभा आहे का, किंवा असे प्रयत्न करता येऊ शकतील का, किंवा होत आहेत? असे प्रयत्न झालेले आहेत, होत आहेत आणि सध्या मी करतोय सुद्धा. भांडारकरमध्ये जे आत्ता प्रोजेक्ट आलेत त्या प्रोजेक्ट अंतर्गत सामवेदाची पूर्ण संहिता मी रेकॉर्ड केली आहे दृकश्राव्य माध्यमातून. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की जे संगीताचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांना ह्याची खूप आवश्यकता आहे. आपण असं जर म्हणत असलो की हे सगळं भारतातलं जे संगीत आहे हे सामवेदातनं आलेलं आहे, पण ते नेमकं कसं आलेलं आहे हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळू शकतं. आणि ती विद्या आम्हाला शिका आणि नंतर त्यांना समजून सांगा ह्यापेक्षा आम्ही म्हणून दाखवतो, तुम्ही बघा, दॅट्स इट. हे जास्त सोपं आणि लवकर होणार आहे. सामवेद राणानी शाखेचं झालं आहे, अजून कौथुमी आणि जैमिनी शाखेचं होणार आहे. परदेशामध्ये याचा जास्ती काही अभ्यास होतो किंवा ती लोक जास्ती रेकॉर्डिंग्स करून? ती लोक भयंकर चिकित्सक आहेत. आपल्या म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 20 वर्ष तरी ते पुढे असतील निश्चित. ह्याचं कारण मला असं वाटतं की ते झोकून देतात त्या विषयाला. आणि आम्ही ज्यावेळेस पाठशाळेत होतो, इलियाड नावाचा एक असाच परदेशातनं आलेला होता, जर्मनीचा होता तो. तर त्यांनी काही साम रेकॉर्ड करून घेतले आणि तो घेऊन गेला होता तिकडे. ज्यावेळेस आमची महापरीक्षा झाली त्यावेळेस तो आम्हाला भेटला. त्यावेळेस आम्ही त्याला विचारलं की कसं आहेस, काय आहेस वगैरे. 10 दिवस होता तो पाठशाळेमध्ये, पण त्यांनी आमचे चेहरे चांगले लक्षात ठेवले होते. आमच्या महापरीक्षेच्या वेळेस आला होता तो शृंगेरीला. तर त्यांनी मला हे सांगितलं की मी विचारलं त्याला काय कसं आहे PhD वगैरे. तो म्हणले झाली PhD. त्यांनी सामातच PhD केलेली होती. आता त्यांनी कुठला विषय घेऊन PhD केली होती हे त्यावेळेस आम्हालाही कळालं नाही, कारण की आम्ही लौकिक शिक्षणास अनभिज्ञ होतो. पण तो म्हणाला की तुमच्याकडनं जे काय गोळा केलं आम्ही त्यातूनच मी PhD केलेली आहे. तुलनात्मक होती आहे बहुतेक माहिती नाही. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की 5 सत्रांमध्ये, म्हणजे आता हे 5वं सत्र आहे, तर 17 व्याख्यानं आणि मॅडमचंही सकाळी झालं. वेदात काय आहे, वेदातलं तत्त्वज्ञान, वेदातलं साहित्य, असे सगळे वेदात काय आहे याचं आपण हे बघितलं. पण आता प्रत्यक्ष या मुलाखतीत वेद काय आहेत आणि त्याचं रक्षण का करायचं ह्याचं उत्तर गेल्या 17 व्याख्यानामध्ये. कारण इतका आपण तुम्ही म्हणताय तसं की अगदी प्राणपणाला लावून का रक्षण करायचं. आणि मला खरंच खूप आनंद होतो, कारण तू असे सहजपणे, म्हणजे मला वाटतं असं दृश्यही दिसणं खूप अवघड आहे. तुम्ही याचं मान्य केलं म्हणून बराचसा थोडासा भाग तरी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकला. ह्याच्यामध्ये थोडंसं मी सांगू इच्छितो की मी हे सगळं सांगितलं की हे इतकं अवघड आहे, पण किती अवघड आहे हे सामान्य तुम्हाला कळालं नसेल त्याचं थोडं उदाहरण देतो. ऋग्वेदामध्ये मंत्र आहेत आणि मंत्रांचा नंतर पदपाठ केला जातो. पद म्हणले जातात, मग क्रम, मग जटा आणि मग घन असं म्हटलं जातं. तर हे घनांती आहेत म्हणजे काय, नेमकं काय, तर त्याचं उदाहरण मी फक्त देतो. ते उदाहरण जे असेल ते 1 2 3 4 5 6 असंच असणार आहे, म्हणजे तुम्हाला ते कळेल. मंत्र घेतला तर त्यातले संध्या, स्वरसंधी, त्यातली विसर्गसंधी, ह्या किचकट गोष्टीत जायला नको आपण. त्यामुळे आपण असं गृहीत धरूया की मंत्र कुठला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा मंत्र आहे. आता ह्याचे पदच्छेद कसे होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले पद. आता क्रम म्हणताना हे कसे म्हणायचे, 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 इति 10 क्रम. जटा म्हणताना कसं म्हणायचं, 1 2 2 1 1 2. इथे संधी आहे. 1 2 1 1 2 2 3 2 3 3 2 2 3 3 4 4 3 3 4 4 4 5 5 4 4 5
पंच षट षट पंच पंच षटा षट सप्त सप्त षट षट सप्ता सप्ताष्टाष्टा सप्त सप्ताष्टा नव नवाष्टा हे सगळे संधी आहेत आणि ह्याच्या बरोबर स्वरांच्यासुद्धा संधी होतात. अशा पद्धतीने हा फक्त एक मंत्र झाला. असं ऋग्वेदी 10,000 मंत्रांचं घनपाठ करतात आणि हे सगळं शिकून पद क्रम छटा घन. सामवेद थोडा वेगळा आहे. ह्याला पद आणि पदांमध्ये असणारा स्वर संधी इत्यादी आहे. सामवेदाला स्वतंत्र गान आहे आणि ते भलं मोठं आहे. प्रत्यक्ष पाठशाळेत शिकलेले किंवा शिकवणारे अशी कोणीतरी व्यक्ती आम्हाला व्याख्यानासाठी हवी आहे असा विचार मनात आला आणि त्यातले काही एक्सपर्ट्सना मी विचारली नावं. तर ज्या तिघांना विचारलं त्या तिघांकडनं एकच नाव आलं की तुम्ही राघव रामदासींना तुमच्याकडे बोलवा. यातच मला वाटतं सगळं आलं. आणि खरोखर आज तुम्ही इथे आलात, खूप लांबून आलेत. गोकर्णच्या पाठशाळेत आता अध्यापक आहेत राघवजी आणि तिथपासनं केवळ ह्या व्याख्यानासाठी आलेत. त्यांचीही कळकळ दिसते. आम्हालाही वाटत होतं की नक्की काय वेद पाठशाळेत पारंपरिक वेदाध्ययन म्हणजे काय असतं हे सगळ्यांपर्यंत आणि आमच्या मुलांपर्यंत विशेषतः पोचायला हवं. कारण काही प्रश्न आहेत मला वाटतं, तर त्यातले निवडक प्रश्न आम्ही विचारतो. हा एक प्रश्न आहे तो विचारते की वेदाध्ययन सुरू करण्यासाठी कमाल मर्यादा 14 वर्ष आहे. तर त्या 14 वर्षापुढील कोणाला अध्ययन करायचं असेल तर त्यांनी काय करावं आणि अशा काही कार्यशाळा किंवा मासिक वर्ग ठराविक काळापुरते असे काही आहेत का? वास्तविक पाहता आम्ही हा प्रयत्न केला होता की मासिक कार्यशाळा घ्याव्यात किंवा या सगळ्या गोष्टी. पण आमच्या हे लक्षात आलं की वेदांच्या स्वरासाठी म्हणून जर स्वरांना न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी वर्षभर थांबावं लागतं आणि वर्षभर तुम्हाला गुरुजींच्याकडे अध्ययन करावं लागतं. तरच तुम्हाला ते स्वर व्यवस्थित कळू शकतात किंवा तुमचे स्वर बसू शकतात. नाहीतर कार्यशाळेनी काही होऊ शकणं शक्य नाही, अशक्य आहे. कारण की प्रत्येक वेळेस अनुदात्त आणि स्वरित असतं असं नाही. रंग आहे, त्याच्यानंतर त्रिखंड आहे, कंप आहेत, असे अनेक स्वर असतात. ते काही ठिकाणीच दिसतात तुम्हाला. मग त्याचं काय करायचं असं होतं. त्यामुळे कमीत कमी वर्षभर तरी अध्ययन केलं पाहिजे असं वाटतं. यालाच जोडून एक प्रश्न विचारते. एखादी मुलगी उपनयन करून जर पाठशाळेत येते म्हणाली तर तिला आपल्या पाठशाळेत प्रवेश असेल का? आता आमची जी पाठशाळा आहे ती मुलांची आहे. हो, आणि आम्ही मुलांनाच तिथे प्रवेश देत असल्यामुळे पठण करताना हाताच्या काही खुणा केल्या जातात तर त्या करणं आवश्यक आहे का? अत्यंत आवश्यक आहे. त्या अत्यंत आवश्यक आहेत, अत्यंत आवश्यक आहे. ह्याचं कारण असं आहे की त्या अक्षरावरती तो आघात झाला पाहिजे. त्यासाठी म्हणून हे स्वर दिले जातात. आणि ह्याच्यातही शिक्षेतही हे सांगितलं आहे की हस्ताने स्वर दिले पाहिजेत, हाताने स्वर दिले पाहिजेत. एवढंच नव्हे तर कृष्ण यजुर्वेदामध्ये हाताने स्वर द्यायचे किंवा मानेने स्वर द्यायची पद्धत नाही आहे, पण ती पूर्वी होती. सामवेदासारखीच बोटावर द्यायची. मी आत्ता ते स्वर देत होतो त्याला गात्रवीणा असं म्हणतात. आणि ही गात्रवीणा सामगानाची परंपरागत पद्धती आहे. सामकी गात्रवीणा तू नाही चुकलो. त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितले की जे इतर गंधर्व गायन करणारे जे आहेत ते वीणावादन करतात, पण सामवेदी मात्र गात्रवीणाचाच उपयोग करतात. नारदी शिक्षेत पहिलंच आहे श्लोक तो. यज्ञविधी आणि सामवेद यांच्या संबंधात प्रश्न आलेला आहे. यज्ञविधी आणि सामवेद. छान प्रश्न आहे हा. खरं तर याज्ञवल्क्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या यज्ञामध्ये साम म्हटला जात नाही तो यज्ञच नाही आहे. त्यामुळे
तुम्ही कधी पाहिलं असेल की ज्यावेळेस पूर्णाहुती होते त्यावेळेस एखादा तरी सामवेदी तिथे असतो. आता जर सामवेदी नसेल तर त्याला पर्याय सांगितला आहे की मूर्धानंद वर्धिम हा मंत्र म्हणून 3 वेळेस म्हणायचा आणि हे करायचं. पण आता गुरुजी काही पळवाट काढतात, त्या पद्धतीने ही एक आहे. पण अयोज्ञो वा एष असामा असं त्यांचं वाक्य आहे की जर तुम्ही यज्ञ करताय तर तिथे सामवेद पाहिजे. का पाहिजे ह्याचं कारणही महत्त्वपूर्ण आहे. कारण की सामवेद असा एकमेव वेद आहे की त्याच्यामध्ये पूर्ण स्वर येतात, सप्तस्वर येतात. आणि मग तुम्हाला कळालंच असेल की परिपूर्ण अवतार असणाऱ्या कृष्णाला हा का आवडतो. आपल्याला काही संदेश द्यायचा असेल किंवा आपल्याला अजूनही काही सांगायचं असेल तर. संदेश देण्यात का मी मोठा नाही, मी अभ्यासक आहे. पण हे सांगू इच्छितो की कुठल्याही विद्येला, कुठलीही विद्या असू दे, त्याला समर्पण होणं खूप आवश्यक आहे, समर्पित होणं फार आवश्यक आहे. आणि त्या विद्येबद्दल श्रद्धा ठेवणंही आवश्यक आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आचरल्याशिवाय आणि विचार केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत. ह्या वरवरच्या नाही आहेत, ह्या अत्यंत सखोल आहेत. फक्त थोडा पेशन्स ठेवा. सामान्यतः 22-23 वर्षाची मुलं येऊन विचारतात की काय ह्याच्यामध्ये. आम्ही त्यांना सांगतो की 40 वर्षापर्यंत थांबा, मग कळेल. आता जसे काही प्रश्न आले की म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स असं एक आपल्याला वाटतं की उत्सुकता असते किंवा काही, तर ते तर तसं होऊ शकत नाही. पण हा जर आपल्या जिव्हाळ्याचा विषय असेल किंवा वेदाबद्दल आपल्याला अभिमान असेल तर सामान्यांनी तो कसा म्हणजे मला म्हणायचं किंवा आवडतं हा इथे विषयच नाही आहे. पण मग आपल्या सर्वांनी ह्याच्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल. मला असं वाटतं की वर्षातनं एकदा तरी घरी तुम्ही 4ही वेदांच्या वैदिकांना बोलवून शांती मंत्रांचा पाठ करू शकता. ह्याचं कारण असं आहे की एक तर त्यांचं संपूर्ण अध्ययन झालेलं असतं. रोज जे पौरोहित्य करणारे लोक आहेत ते सामान्यतः गायत्री जप करणारे असतात. 2 वेळेची संध्या ते करतात. त्यामुळे त्या मंत्रामध्ये एक मंत्रत्व असतं आणि त्याने गृहशुद्धी होते आणि वेदमंत्रही म्हटले जातात आपल्या घरामध्ये. हा एक त्याचा उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. मी एक छोटीशी पुसली जोडी की हे मुलाखत पूर्ण झाली असं मी म्हणणार नाही, तर सुरुवात झाली आहे असं म्हणूया. म्हणजे बाई जसं म्हणाल्या की 1 सहस्रांश सांगून झालाय, तर तसे प्रश्न खूप आहेत, विचारायचं खूप आहे आणि आता ही सुरुवात या निमित्ताने झाली असं आपण म्हणूया. समग्र वेद महोत्सव ही सुरुवातच आहे असं मला वाटतं. हा विषय इतका मोठा आहे, म्हणजे फक्त ऋग्वेद हाच विषय इतका मोठा आहे की तो किती सांगितलं तरी संपणार नाहीच आहे. आणि या संदर्भात तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, सगळ्यांचे मी आभार मानतो. मी कृतज्ञ आहे सगळ्यांचा की वेदाभ्यास आणि वेद परंपरा ह्या सामान्यतः हा विषय लोकांसमोर बोलण्याचा कधी म्हणजे अशी वेळच येत नाही. पण या विषयामुळे लोकांना त्यांचं गांभीर्य कळेल. कमीत कमी गुरुजी म्हणताना तर उडवणार नाही.